अंदमानात असताना मी बंगाली वाङ्मय जेव्हा पुष्कळसे वाचू लागलो तेव्हा मला आज असे आठवते की बंगालचे सुप्रसिद्ध अमित्राक्षर छंदाचे प्रवर्तक आणि मेघनाद काव्याचे कर्ते श्रीयुत मधुसूदन दत्त यांनी किंवा वंदे मातरम राष्ट्रगीताचे कवी बंकिमचंद्र यांनी भगवान श्रीकृष्णाच्या देहोत्सर्गासंबंधी कोणता तरी एक निबंध लिहिले आहे. त्यात भगवंताच्या देहावसानानंतर बलराम आपले मूळचे शेषाचे रूप घेऊन समुद्रात आपल्या अनुयायांसह निघून गेले अशी जी कथा आहे तिची त्यांनी एक संभावनीय स्पष्टीकरण असे केले की आपल्या अनुयायांसह नौयानांच्या समूहातून बलराम हे द्वारकेजवळील पश्चिम समुद्रात शिरले आणि कोणत्या तरी परद्वीपांत नौकांच्या सर्पाकार व्यूहाने समुद्रमार्गे निघून गेले. या अर्थाशी जुळेल अशी आणखी एक वस्तुस्थिती एका आर्य समाजी प्रचारकाच्या प्रवास वृत्तात मी जी वाचली होती ती मला आठवती. ती अशी की हे आर्य समाजी गृहस्थ न्यूनाधिक आजपासून 50 वर्षामागे अरबस्थानातील हिंदू प्रवाशांची काय स्थिती आहे हे पाहण्यास गेले होते. तेथे त्यांना शोध करता असा एक लहानसा गट आढळला की ते लोक शेंडी ठेवीत असत. त्यांनी सांगितले की आमच्यात जी एक पूर्वापार दंतकथा पवित्र भावनेने आमचे वाडवडील सांगत आलेले आहेत तीवरून आम्ही केव्हा तरी अगदी पुराणकाळी भारतातून इकडे आलेले आहोत. भारतात एक महायुद्ध झाले होते. त्यावेळेस आम्ही तो देश सोडून समुद्रमार्गे इकडे येऊन नवीन उपनिवेश वसाहत स्थापिला. त्यानंतर इकडच्या कोणत्याही उलाढालीत येथील लोकांच्या भानगडीत आम्ही पडलो नाही, म्हणून अजून आपल्या मूळच्या स्वरूपात आम्ही टिकून आहोत. ह्यावरून त्या प्रवाशांनी जो तर्क केला की ते लोक महाभारताच्या शेवटी केव्हा तरी इकडे आलेले हिंदूच असावेत. ह्या काही विधानावरून जर हे गृहीत धरले की यादवांचा बलरामाच्या नेतृत्वाखाली एक मोठा नवीन उपनिवेश अरबस्थानात जाऊन तिथे निवसला तर आणखी 1-2 गोष्टी त्या तर्काला पुष्टी देतात. पहिली ही की तामिळ भाषेला तिचे मूळचे नाव अरवी हे आहे आणि अरबस्थानच्या मूळच्या लोकात जो लिंगपूजा प्रधान शैव धर्म प्रचलित होता असे अनेक ऐतिहासिक मानतात. त्या धर्माच्या पुजाऱ्यांना द्रविड म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात. हाच द्रुईड पुजारी वर्ग प्राचीन ब्रिटनी आयर्लंडमध्ये विद्यमान असल्याच्या परंपरागत दंतकथा इतिहासकार सांगतात. ह्या सर्व दंतकथा आणि अशाच याविषयीच्या इतर ऐतिहासिक दंतकथा विस्ताराने सांगत बसण्याचे हे स्थळ नव्हे. त्यावरून अरबस्थानच्या आणि भारताचा पूर्वापार अगदी पुराणकाळापासून निकटचा संबंध असावा आणि त्या द्वीपकल्पातही भारतीय उपनिवेश स्थापन झालेले असावेत. पूर्व समुद्रातील जावा प्रभृती भूप्रदेशांप्रमाणेच पश्चिम समुद्रातील ह्या आज ज्याला अरबस्थान इत्यादी नावे पडलेले आहेत त्या प्रदेशात ही विशेषतः दक्षिण भारतीयांची वस्ती, राज्ये, संस्कृती तेथे नांदत असावी असे अनुमान काढता येईल. पण येथे आम्ही कोणत्याही प्रकारे तो सिद्धांत म्हणून अद्याप मांडू शकत नाही. केवळ त्याला सुचविणारी अनेक विभिन्न गमके तेवढी संक्षेपाने सांगून टाकली आहेत. इतर कोण्या संशोधकाचे चित्त या प्रश्नाकडे आकर्षित झाल्यास त्यांना उपयोगी पडावेत या दृष्टीने आम्हास महत्त्वाच्या वाटणाऱ्या वरील सूचना टिपून ठेवलेल्या आहेत. या ग्रंथाशी लागू असणारा अर्वाचीन काळातील हिंदुस्थानचा आणि अरबस्थानाचा संबंध त्या काळी काय होता तेवढ्यापुरते काय ते येथे पाहिजे. तो काळ म्हणजे त्या अरबांनी मुसलमानी धर्म स्वीकारल्यानंतरचा म्हणजे 7व्या शतकातला होय. मुसलमानी धर्माचा जन्मच इसवी सन 570 मध्ये मुहम्मद जन्माला त्यानंतर झाला, तर त्यातही प्रत्यक्ष अरबस्थानात अरब लोकांनी मोठ्या प्रमाणात तो धर्म स्वीकारण्यास 40-50 वर्षे लागली. त्यांच्या आसपास याच प्रश्नावर लढाया झाल्या. तरीही साधारणतः मुसलमानांचा पळपुटा हिजरी सन इसवी सनाच्या 622 मध्ये चालू झाला तेव्हापासून मुसलमानी धर्माचा आरंभ ते धरतात तोच आपणही धरू.
त्या काळी हे नवे आक्रमक मुस्लिम अरब लोक अरबस्थान सोडून प्रथम त्यांच्या शेजारच्या इराणी साम्राज्यावर तुटून पडण्याचे आधीही हिंदू लोकांची राज्ये सिंधू नदीच्या पलीकडे हुनांचा नाश केल्यानंतर पुन्हा जवळजवळ चंद्रगुप्ताच्या काळच्या सीमापर्यंत कशी पसरली होती याचा त्या काळच्या एका प्रख्यात त्रयस्थाचाच पुरावा आधारभूत धरू. ह्युएन हा चीनी प्रवासी इसवी सन 629च्या संधीस हिंदुस्थानात वायव्येकडून जेव्हा आला तेव्हा त्याने केलेल्या चक्षुर्वैसत्यम वर्णनाप्रमाणे हिंदू राज्याची वायव्य सीमा आज ज्याला काबूल, गझनी, कंदाहार असे म्हणतात त्या सर्व प्रदेशाला व्यापून उरलेली होती. त्या काळी भारतात येणारे बहुतेक चीनी यांत्रिक मध्य आशियातून याच हिंदू राज्यातून सिंधू ओलांडून हिंदुस्थानात येत. हिंदू लोकांना चीनमध्ये त्यावेळी शिन्सू असे संबोधित. ह्यामुळेच हिंदुस्थानला ते हिंदूच्या प्राचीनतम सिंधू ह्या नावानेही निर्देशित, म्हणून ते हिंदू लोकांना चीनमध्ये शिन्सू असे संबोधित. ह्या शिन्सू शब्दाचे हे रूप सिंधू ह्या शब्दाचा चीनी अपभ्रंश आहे हे उघड आहे. हे हिंदू शब्दाचे उत्पत्ती मूळ सिंधू शब्दापासून आहे या विधानाचा अगदी तत्कालीन हाही एक चीनकडचा भक्कम पुरावा आहे. सिंधमधील हिंदूवर अरबी मुसलमानांनी केलेली पहिली स्वारी आणि तीत हिंदूंनी केलेला अरबांचा सपशेल पराभव. आजच्या बहुतेक इतिहासातून अरबांची हिंदूवरील पहिली स्वारी म्हणजे दाहिर राजावरची स्वारी आणि जीत हिंदूचा पूर्ण पराभव झाला ती होय असे उल्लेखले जाते, पण ही गोष्ट धादांत खोटी आहे. अरबांची सिंधवरील पहिली स्वारी जी झाली ती सन 640 मध्ये आणि तीत अरबांचा हिंदूंनी सपशेल पराभव करून त्यांचा सेनापती कसा ठार मारला होता हे या भागात परिच्छेद 325 मध्ये लिहिलेलेच आहे. अरब मुसलमानांची सिंधवर दुसरी मोठी स्वारी. परंतु इसवी सन 711 मध्ये मात्र मोहम्मद कासिम नावाच्या अरबी मुसलमान सेनापतीने 50 सहस्र सैन्य समवेत घेऊन हिंदुस्थानच्या सिंध प्रांतावर दुसरी मोठी चढाई केली. ह्यावेळी महाराजा दाहिर हा हिंदू राजा सिंधवर राज्य करीत होता. त्याने मोहम्मद कासिमशी मोठा निकराचा लढा दिला, पण त्यात महाराजा दाहिरचा कसा पराजय झाला ते सर्व वर्णन या भागात 325 ते 333 या परिच्छेदात केलेले आहे. पण त्यानंतर न्यूनाधिक 50 वर्षाच्या आतच राजपुतांच्या आणि विशेषतः वीरवर बाप्पा रावळ ह्या चित्तोडच्या पुढाऱ्याने आणि राण्याने सिंधमधल्या मुसलमानांपासून ते हिंदू राज्य छिनवून घेतले. इतकेच नव्हे तर ह्या चित्तोडच्या महाराणा बाप्पाने आणि इतर हिंदू राजांनी आपापली सत्ता शक्यतो पुढे रेटीत शेवटी पुन्हा पारियात्रा पर्वत म्हणजेच हिंदुकुश पर्वताच्या शिखरापासून तो काश्मीर, गांधार ज्यास आपण आज अफगाणिस्तान म्हणतो ते आणि इतर तिकडचे प्रदेश मिळून थेट सिंधू सागरापर्यंत म्हणजे ज्यास आपण आज अरेबियन समुद्र ह्या बहिष्कृत नावाने निर्लज्जपणे संबोधितो तिथपर्यंत हिंदू सत्ता पुनरपी राज्य करू लागली होती. ती हिंदू राजसत्ता हिंदुकुश पर्यंत त्यापुढे 300 वर्षे टिकून होती. 300 वर्षे म्हणजे न्यूनाधिक 7-8 पिढ्या तरी होतात. इतकी दीर्घकाळ आपले हिंदूंचे राजे सिंधुपार नांदत असता आणि सिंध तर एका 25-30 वर्षाच्या आत हिंदूंनी पुन्हा जिंकलेला असता. बहुतेक इंग्लिश आणि हिंदू इतिहासकार ह्या वस्तुस्थितीचा उल्लेख सुद्धा करीत नाहीत. आणि असल्या अत्यंत निराधार समजुतीवर हे वाक्य की कासिमने सिंध जिंकला तेव्हापासून मुसलमान हे हिंदुस्थानमध्ये घुसले ते थेट रामेश्वर पर्यंत एका दमात जाऊन पोचले आणि हा सारा काळ जणू काय सन 711 पासून तो इंग्रजांच्या हातून हिंदुस्थानची राजसत्ता जाईपर्यंत 1200 वर्षे हिंदू हे परदास्यात सारखे खितपत आहेत. हे इतके असत्य तितकेच हिंदूंना अपमानकारक असणारे वाक्य बहुतेक मोठमोठे इतिहासकार, साहित्यिक आणि जगातील नामांकित प्राध्यापकांपासून तो आमच्या इकडील शाळेतील पोरासोरापर्यंत जे घुकत आलेले आहेत ते आमच्या इतिहासाचे
असह्य विडंबन आहे.